पवनी येथील गडकिल्ला परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या मुद्द्यावरून नागरिक संतप्त झाले। दरम्यान या नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला। शहरातील गडकिल्ल्याला लागून असलेले अतिक्रमण काढण्याच्या शासनाचे आदेश असल्याने 183 अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत। या आदेशाला अतिक्रमणधारकांचा विरोध आहे। पुनर्वसन करून राहण्याची सोय करा, नंतरच अतिक्रमण हटवा अशी अतिक्रमणधारकांची मागणी आहे। तहसील कार्यालयाच्या परिसरात अतिक्रमणधारकांनी लाकडाची होडी करून ती पेटविण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन व्हॅनमधून पोलीस ठाण्यात नेले। या प्रकरणी पोलिसांनी विदर्भ क्रांती युवा मोर्चाचे हर्षल वाघमारे यांच्यासह निर्देश नंदागौडी, दीपक सिंह टाक, देवराम पवनीकर, वैशाली टेंभुरकर, कुंदा शेंडे, कल्याणी आडिकने, सरिता शेंडे तसेच शेकडो महिला पुरुषांचा समावेश होता। या सर्वांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाईनंतर सुटका करण्यात आली। त्याच्या म्हणण्यावर एका दिवसामध्ये एका फोनमध्ये तुम्ही वापस याल असा सिस्टीम नाही पाहिजे। जशी आमच्यासाठी वेळ आहे तशी त्याच्यासाठी लागली पाहिजे। त्याने 10 दिवसाची वेळ लागली पाहिजे। तुम्ही कसा करत असाल मान्य आहे आम्हाला, लावा ना। तुम्ही वरिष्ठांसोबत बोलण्याशिवाय तुम्ही करणार नाही आहे। बरं, तुमचे तहसीलदार तरी या गोष्टीवर बोलायला तयार नाहीत ना? तुमचे तहसीलदार तरी आहेत का? एक जिम्मेदार राहणार आहेत, काही नाही। आता याच्यानंतर असा काही झाला आम्ही ते सरळ पोलीस स्टेशनला आणून भेटून देऊ। तुम्ही समजून घ्या, आमचा काम नाही, आमच्या मागणीवर काही तुम्ही याच्यासाठी काही जर तुम्ही करून देत असाल तर आम्हाला हस्तक्षेप करा, नाही तर करू नका। पण आम्हाला मरू द्या। अरे शांतीनं मरू तरी द्या ना। मरू जाऊ द्या, मरू द्या। मग तुम्ही मरू तरी द्या, नाही मग जगू तरी द्या। 2 पैकी 1 करा ना। मी काय म्हणता तुम्ही सांगा तुमचं काय म्हणणं आहे? मरू देता तुम्ही, मरू देता का जगू देता ते सांगा। एक मिनिट थांबा, शांत राहा। मरू देता का जगू देता? जगू देता ना, मग आमच्या घर नको मरू द्या। एक घर तर बस आमचं तेच म्हणणं आहे साहेब का तुम्ही फक्त त्यांना अडवा। काही या बिचाऱ्यांना घर कुठं आहे यायचा काही सिस्टीम केला आहे का तुम्ही? जोपर्यंत सिस्टीम करत नसाल तोपर्यंत करू नका। त्यांची काहीतरी पर्यायी व्यवस्था करा, मगच तुम्ही करा। आमचा कोऑपरेट काय म्हणतो मी, आम्ही कोऑपरेट करायला तयार। आमचे घर खुशाल तोडायला तयार जाऊ, पण आमची पर्यायी आम्हाला दुसरी जागा द्या, त्या जागेवर घरं द्या, आम्ही राहू शकू, जगू शकू, असे आमची पर्यायी व्यवस्था करून द्या। संपलं। आमची पर्यायी व्यवस्था करू शकत असाल तर तुम्ही आम्हाला अडवा, नाही तर तुम्हाला 10 बोटाची विनंती आहे, बाजूला व्हा, आम्हाला मरू द्या शांतीला। वाचून काही फायदा नाही, काही फायदा नाही। पेट्रोल टाकून जिकाय नेलं तरी काही फायदा नाही। जसे तुम्ही माणसा तसे ते बिचारे गोरगरीब आहेत, बरं त्याला विचार करा, त्याचा विचार करा। हे गोरगरीब तसेच आहेत, यायले लेकरं 12 आहेत। आता याची योजना नाही असा लोकांनी आम्हाला गावातल्या मोठे आपल्या विषयासाठी आला नाही। माझ्या सोबतीला 2-4 जरी आले असते तर यायची ताकद नसती झाली, त्याला ऐकायला लागला आपल्या लक्षात ठेवू द्या, सांगून देतो। तुम्ही सर्वात पहिले आम्हाला आश्वासन द्या, तुम्ही आश्वासन द्या, आम्ही मान्य करू। तुम्ही का गुन्हे दाखल करता का? एक मिनिट तुम्ही गुन्हे दाखल करता का? तुम्ही आम्हाला उचलून देता।
आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.